मिस्टर सोमनाथ आवटे बोल सदानंदाचा लिंगाची मलिया लिंगाची हेलो हॅलो हा ताबडतोब सर्वांनी हजर राहायचे बेलगाड रवान्यासाठी हॅलो अरे देव तुझ्या बघितला तेव्हा मला जागरणाला यावे दोरीच्या खंडेराला जागरणाला मलच्या देवा मल्हारी जागरणाला यावे सुळीच्या खंडेराला चौक बहिरा देवा मला
यावे
माझ देवाला चरणी नमन माझे बाईला माणसाईला गेले बालक बाईला चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवाला चरणी नमन माझे गुरुवस्थानाला जन काही विद्या दिली मला चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवाला चरणी नमन माझे मातया पित्याला जन काही जन्म दिलाय मला चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवाला चरणी नमन माझे काय बसावे राव काय बसावे अचल काय बसावे राव अचल काय बसावे हे आशाला काय बसावे राव आशाला काय बसावे चांगलंय ही हे आशाला काय बसावे राव आशाला काय बसावे माताला काय पावावे माताला काय पावावे हे आणखी अगदाया हे माताला काय पावावे राव माताला काय पावावे हे भक्ताला काय पावावे राव दासाला काय पावावे अंगणी सोडावा अंगणी खेळावा हे बरं चाललंय आहे अंगणी खेळावा हे अंगणी सोडावं मारो रंगणी ठेरावा आणि गेमदारी ही हे अंगणी सोडावं मारो रंगणी ठेरावा माझ्या मन गणपतीला गणपतीला माझ्या गिरणायाला रे गणपतीचा शंकरा विनायका चंदाला चरणाला नमन माझे चंदाला नमन माझे विनायका चरणाला नमन माझे नमन खंडोबाला खंडोबाला जवाय साईला खंडोबाच्या नुबाईला खंडोबाच्या मानवाईच्या चरणाला नमन माझे मानवाईच्या चरणाला नमन माझे मन विठ्ठला विठ्ठलाला रुक्मिणीला विठ्ठलाला माझ्या मन विठ्ठला विठ्ठलाच्या रुक्मिणीला घरी बाबाच्या चरणाला नमन माझे गाडी बाबा चरणाला नमन माझे बाबाच्या चरणाला नमन माझे गाडी बाबाच्या चरणाला नमन माझे नमन शंकराला शंकराला पार्वतीला शंकरा रे पार्वतीला माझ्या मन शंकराला शंकराच्या पार्वतीला नवरे नंदीच्या चरणाला नमन माझे नवनंदीच्या चरणाला नमन माझे नंदीच्या चरणाला नमन माझे नवनंदीच्या चरणाला नमन माझे नमन हबळेश्वरा महाबळेश्वरा हरे राम रे दाजी माझे नमन हबळेश्वरा हबळेश्वरच्या महाबळेश्वरा पंचगंगेच्या चरणाला नमन पंचगंगेच्या चरणाला नमन माझे गंगेच्या चरणाला नमन माझे हॅलो जागरण झालं बोला 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 चार भाऊ आहे भाई बसलेले आहे जेवण झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण कुठलंही कार्य चालू करण्यापूर्वी पहिलं नामस्मरण कसं करायचं हागण हा तिथं सुद्धा जाऊन हागण एखाद्यानं गोंधळ मांडला तर त्याच्या गोंधळात जाऊन हागण एखाद्यानं घर बांधाय काढलं तर त्याच्या पायात जाऊन हागण म्हणजे कधीच म्हणते सिमेंट का कमी पडतंय सिमेंट कमी पडल्यावर त्याचा तरी हे असं होणार सपासप 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 हो एखाद्याचं समजा एखादं गरीब असलं तर काय करायचं काकाच्या पंचांगणात जाऊन हागण गरीब म्हणते मामान का बोंबलतोय हा नवरा नवरीच्या अक्षर टाका माझ्या काय तोंडात टाकू नका
हा एवढं तेव्हा म्हणते बाकीचं काय नाही. बरोबर. मग मला असं म्हणताना म्हणायचे हे आपलं जे मांडलेलं आहे गणराजेश्वरी बोलवायची मग अशी सवासनी बोलावलेले मग त्यांना सुद्धा प्रसाद देवानं दिलेला आहे. बरं एक काम करायचं गणराजेश्वरी बोलवायची आहे आणि पुढील कार्यक्रम सुरू लगेच करायचा आहे. मग गणराजेश्वरी आल्यानंतर आपले ड्युटीवाले दोघं जरा आहेत दोघं काम तिघच नाही ती हिंची काय व्यवस्था करून आपला पुढचा कार्यक्रम चालू करायचा आहे. मग गणरायाची व्यवस्था कशी करत आहे ऐका. आमच्या पार्टीतील ज्येष्ठ कलाकार महादेवजी करंजे, साजन बेंद्रे आणि चंदन कांबळे यांचे गुरु येत आहेत गणरायाचे वंदन करण्यासाठी. आनंद वाटतो असा की त्यांनी मला सुद्धा शिष्य बनवलं. धन्यवाद. या घेऊन आहोत गणरायाचे वंदन. हॅलो कार्यक्रमाला पैसे द्यायचे नाहीत आणि यात नाही सुद्धा दिलं की कोणाकडे पैसे घ्यायचे नाही. त्यामुळे सगळ्यांनी याचं पालन करायचं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम अष्टविनायक संगीत है शक्तिश्वर की हर सूर में बसे है नाम. संगीत है शक्तिश्वर की हर सूर में बसे है नाम. राग को सुने रागिनी तो रोगी को मिले आराम. हर घड़ी हर वक्त जवाब में लेता हूँ स्वामेश्वर का नाम. हर घड़ी हर वक्त जुबान में लेता हूँ स्वामीश्वर का नाम और सभी सज्जनों को करता हूँ जय मल्हार. वाक्या मुरली जागरण पर की मनोरी की तरफ से प्यार भरा प्रणाम सलाम हरे राम राम. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना अभिया महाराष्ट्राचं आराध्य दैवत ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचं कुलदैव 64 कला 14 विद्यांचा सारथी श्री गणरायाच्या चरणी अखंड दंडवत करून माता सरस्वतीच्या चरणी अखंड दंडवत करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. श्री आराधना या श्री गणरायाची. श्री गणरायाला रंगमंचावरती आमंत्रित करूया. शरबिंदु समकार्ये परब्रह्म स्वरूपिणी वत्सला पीठानिलये सरस्वती नमोस्तुते. पूर्ण ब्रह्म स्वरूप
मखन कोठी भेगुन कातिया जीव भी भक्तांसाठी पहिला बिघन गाईना 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 अहो पहिला बिघन गाईना गाईना त्या वलखडच्या खंडीला चरणवरी भंडारा वागिला वागिला त्या वलखडच्या खंडीला
चरणवरी देह वागिला मी चरणवरी देह वागिला वागिला त्या वरकडच्या खंडेला भाग्याने जन्म मला मूर्तीचा मिळाला आणि रेशम धागा काय म्हणायला लागला हे देवाचा दरबार आहे काय कळत सांगता येत नाही असं ना रेशमाचा सोन्याचा काय फरक भाग्याने जन्म मला मूर्तीचा मिळाला रेशम धागा
का यात्रा कमिटीने सांगितलंय आहे पैसे कोणाचे घ्यायचे नाहीत. उद्या सकाळ वाढता देतो पण लंगर तुटूस तर यात्रा कमिटी थांबली पाहिजे. देण्यात ठेवा. असा कार्यक्रम जोरदारी जाळून झाला पाहिजे असं सगळ्यांचं सांगणं आहे. हा चला अरे तुझं तिथे एकटेच लक्ष आहे. मी मागायला बघितलं कसं आहे माहितीये का नाचकाम कसं असावं. मांडी आणि कंबर एवढं बिंबी नावाचा भाग असावा लागतो. लयच मागणं लक्ष ठेवलं हा हलणारच की नाचकाम करताना हलणार नाही तर काय होणार. नाचती